SPN न्यूज आवाज नाशिकचा। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आपण आज आहोत देवळाली मतदारसंघात। आपण SPN न्यूज मार्फत पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी देखील चर्चा केली, उमेदवाराशी देखील चर्चा केली। त्याचप्रमाणे आपण आज आहोत देवळाली मतदारसंघात। देवळाली मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार अविनाश निरंजन शिंदे, आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांनी देवळाली मतदारसंघातूनच का निर्णय घेतला निवडणूक लढविण्याचा आणि कशा प्रकारे त्यांना आव्हान असणार आहे। त्या ठिकाणी शिवसेनेचा जे गड मानला जातो असं देवळाली मतदारसंघ, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी निश्चितच अविनाशजी देवळाली मतदारसंघात आपण उमेदवारी करत आहात। एकंदरीत बघायला गेलं तर वंचित बहुजन आघाडीचे जे सर्वेसर्वा आहेत प्रकाश आंबेडकर साहेब यांची देखील वर्चस्व राहिलेलं आहे देवळाली मतदारसंघात, पण आपण उमेदवारी करतात या मागचं कारण काय सांगता येणार? देवळाली मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला आहे, SC राखीव आहे आणि असं असताना गेल्या 40 वर्षात या ठिकाणी बौद्ध समाजाला न्याय भेटलेला नाही। देवळाली मतदारसंघात जर तुम्ही बघितलं, समस्यांचा डोंगर उभा राहिलेला आहे। या ठिकाणी जे कोणी आजी माजी उमेदवार आहे त्यांच्या जर तुम्ही ऑफिसमध्ये गेले, त्यांच्या जर तुम्ही घरात गेले तर त्यांना बाबासाहेबांचा फोटो सुद्धा देखील त्यांनी आतापर्यंत लावलेला नाही। ज्यांना बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही, बाबासाहेबांचं फोटो मान्य नाही, असे लोक बाबासाहेबांच्या आरक्षणावरती SC मतदारसंघातून निवडून येतात आणि SCचं आरक्षण कसं घालवलं जाईल याचा पुरेपूर प्रयत्न करण्यासाठी जे काही दलाल कंपनी हे काम करत असतात, त्या दलालांना थांबवण्यासाठी आता हा जो बहुजन समाज हा एकत्र झालेला आहे। आणि तुम्ही जर बघितलं असाल तर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून SC ST OBC यांच्या आरक्षणावरती घाला घालण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टाने क्रिमिनल नावाचं जे जजमेंट दिलंय त्याच्यातून SCचं आणि STचं जे संविधानिक अधिकार आहे हे सुद्धा संपवण्याचं कारस्थान यांनी चालू केलेलं आहे। तुम्हाला ज्ञान असेलच की काँग्रेसने मधील काळात ज्या ठिकाणी त्यांची सत्ता आहे त्या ठिकाणी क्रिमिनल लागू केला आणि जाता जाता शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकारने काही GR काढले, एक समिती गठीत केली क्रिमिनलच्या माध्यमातून। जर ती समिती गठीत केली, ती समितीच्या माध्यमातून SC ST आणि OBC यांचं आरक्षण 100% जाणार आहे आणि ते आरक्षण वाचवणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी उमेदवारी करतोय। आणि एकंदरीत बघितलं की आपण याप्रमाणे बोलले की बौद्ध समाजाला देवळाली मतदारसंघात न्याय मिळाला नाहीये। एकंदरीत बौद्ध समाजाचा उमेदवार आतापर्यंत मागे आम्ही बघितलं होतं की बाबा सदा फुले हे त्या ठिकाणाहून उभे राहिले होते, परंतु त्यांचा पराभव झाला। या पराभवामागचं आपल्याला काही रहस्य माहीत आहे का? 100%। कारण बाबा सदा फुले ज्या तिकिटावर उभे राहिले होते ते तिकीट समाजाचं नव्हतं। मी त्यासाठी एक शब्द वापरला की दलाल। SC समाजाचे काही दलाल दुसऱ्या पक्षात जाताना स्वतःला विकून टाकतात, स्वतःला विकत असताना समाजाला विकायचं काम या ठिकाणी ते करत असतात। ओरिजिनल आंबेडकरी रक्ताचा एकही व्यक्ती त्या ठिकाणी नव्हता। तुम्ही जर दुसऱ्याच्या तिकिटावर निवडून गेले तर तुम्हाला त्यांची कटपुतली म्हणून त्या ठिकाणी थांबावं लागतं व तुम्ही दलित समाजासाठी योग्य ते निर्णय घेऊ शकत नाही। तुम्हाला जर योग्य ते निर्णय घ्यायचा असेल तर आपल्या हक्काचं घर पाहिजे आणि ते घर म्हणजे श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब हे आहेत की जे एकनिष्ठतेने त्यांच्या पिढ्यानपिढ्या दलित समाजासाठी लढत आलाय। आज तुम्हाला मताचा अधिकार दिलाय तो सुद्धा आंबेडकरांनी दिलाय। त्यावेळेस तुम्हाला आरक्षण देणारे आंबेडकर होते आणि आज आरक्षण वाचवणारे आंबेडकर आहे। एकंदरीत वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत कोणाशीच युतीचा निर्णय घेतला नाही। सर्व जागा ते महाराष्ट्रात स्वबळावर लढवत आहेत। आदरणीय आपले जे नेते आहेत प्रकाश आंबेडकर साहेब यांचा हा निर्णय आपल्याला कितपत योग्य वाटतो? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेला निर्णय हा कधीही चुकीचा नसणार आहे। त्यांना चुकीच्याच ठरवणाऱ्या माणसांना मी मूर्ख समजतो, कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतात तो पूर्ण वैचारिक लेवलनी विचारपूर्वक घेतात। सेम आज जसं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करण्यात येतंय तसंच त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना टार्गेट करण्यात येत होतं आणि मधुवाद्यांना मनुस्मृतीकडे समाजाला झोकवण्याचं काम करत होते। आज सुद्धा आम्हाला खालचा दर्जा देऊन झोकवण्याचं काम करताय, पण आम्ही टाटमानेने जगणं शिकलो आहे, त्यामुळे आम्ही टाटमानेने जगणार आहे। आणि आज या ठिकाणचा बहुजन SC असेल ST असेल OBC असेल हा एकत्र झालाय। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी 100 OBC निवडून आणण्याचा जो संकल्प केलाय त्यातल्या त्यात जो आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाजाला जनरल जागेतून सुद्धा उमेदवारी देत आहे। त्यामुळे 100% हे सर्व एक झाल्यानंतर यावेळेस वंचित बहुजन आघाडी करिश्मा करून दाखवेल।
आणि एकंदरीत जर आपण आरक्षणाचा मुद्दा, मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप गाजला होता महाराष्ट्रभर, या आरक्षणाला देखील बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला. त्याचा फायदा तुम्हाला होईल का, असं काय वाटतं का? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे गरीब मराठ्यांच्या साईटनी पहिल्यापासून होते, आत्तापर्यंतही आहे. त्यावेळेस सुद्धा मनोजदादा जरांगे यांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला होता. त्या पाठिंबाचं स्वरूप असं होतं की गरीब मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, पण ओबीसीचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि मराठ्यांचं ताट हे वेगळं असलं पाहिजे. तेव्हाही तो निर्णय होता आणि आत्ताही तो निर्णय आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी जो विरोध केला तो सगळ्या सोयऱ्या या आदेशाला विरोध केला की ओबीसीच्या ताटातलं तुम्ही विस्कवू नका, तुमचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे, मराठ्यांचं आरक्षण वेगळं असलं पाहिजे. एकंदरीत हे होते अविनाश शिंदे यांचा प्रामाणिक हेतू हा आरक्षण वाचविण्याचा आहे. त्याच अनुषंगाने ते देवळाली मतदारसंघातून येत्या विधानसभेची 2024ची निवडणूक ते लढवित आहे. त्यांना देखील एसपीएन न्यूज मार्फत शुभेच्छा. त्यांना देखील भरघोस मताधिक्याने त्यांचा विजय हो, याच सदिच्छा आम्ही एसपीएन न्यूज मार्फत देत आहोत. आपण पाहत होता एसपीएन न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. कॅमेरामन मुजम्मिल सय्यदसह मी शशिकांत निर्मळ. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज, आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.